गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर करते. मला सांग स्क्रीन विजिबल आहे का? Yes, teacher. स्क्रीन विजिबल आहे? Yes, teacher. ओके. तर आपण लास्ट टाइम कुठपर्यंत बघितलेलं? ओके, क्वेश्चन नंबर ई पर्यंत बघितलेलं, राईट? क्वेश्चन ई पर्यंत बघितलं होतं ना आपण लास्ट टाइम? Yes, teacher. ओके. तर आज आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. ओके, प्रॅक्टिस टाइम. ओके. तर फर्स्ट क्वेश्चन काय? 3 फ्रेंड्स वॉन्टेड टू बाय अ क्रिकेट बॅट अँड बॉल. ओके. तर 3 जण मित्र आहेत, त्यांना काय घ्यायचंय? क्रिकेटचा बॅट आणि बॉल विकत घ्यायचंय. Bina had rupees 48.50. Raman had rupees 55.50 and Venu had 38 rupees. Okay. How much money did they have in all? तर त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं एवढे एवढे रुपीज आहे सगळ्यांकडे. ओके. तर आपल्याला विचारले की त्यांच्याकडे टोटल किती रुपीज आहे. तर काय करणार आपण? Addition. ऍडिशन. ओके. तर बोर्डवर दाखवते. तर फर्स्ट आपण काय कसं लिहिणार? अमाऊंट पहिले तू लिहायचं सगळं की बिना हॅड. ओके. असं लिहायचं सगळं. वर्ड प्रॉब्लेम आहे ना, तर गिवन थिंग सगळे लिहायचे की बिना हॅड रुपीज 48.50. देन रमन हॅड रुपीज 55.50 and Venu had rupees 38. ओके. कळलं? Yes, teacher. आता याच्यानंतर काय करायचं? आपल्याला टोटल अमाऊंट काढायची. तर टोटल अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची. ओके. तर आपण काय करणार? या सगळ्यांचा ऍडिशन करणार, राईट? तर ऍड करायचंय. फर्स्ट काय? 48.50 प्लस 55.50 प्लस 38.00. ओके, राईट? आता आपण ऍड करणार 0 प्लस 0 प्लस 0 0. 5 प्लस 5 10. 0 येते 1 कॅरी. ओके. इथे पॉइंट देऊन टाकायचा, डेसिमल पॉइंट. आता 8 प्लस 8 काय होणार? 16. 16 प्लस 1 17. 17 प्लस 5 22, राईट? तर 2 इथे कॅरी. आता 4 प्लस 5 9. 9 प्लस 3 10 11 12. 12 प्लस 2 14. तर किती रुपीज झाले टोटल? 142 रुपीज त्या सगळ्यांकडे होते. कळालं? Yes, teacher. ओके. Second question. Hari booked a railway ticket for rupees 62.50. He gave a 100 rupees note. How much money will he get back with the ticket? आता जो हरी आहे तो तिकीट बुक करायला गेला रेल्वेचं आणि तिकीट किती रुपीजचं होतं? किती रुपीजचं झालं तिकीट? 62.50. ओके. आणि त्याच्याकडे 100 रुपीज होते. त्याने 100 रुपीज दिले त्या काउंटरमध्ये. ओके. तर त्याला किती रिटर्न करतील? तर आपण काय करणार इथे? काय करणार? आर्या, काय करणार आपण? Minus. यस, सबट्रॅक्शन करणार, राईट? काय Yes, करणार teacher. आपण? सबट्रॅक्शन. ओके. तर काय लिहायचं आपण की 100 मधून किती जाणार? 100 मधून किती सबट्रॅक्ट करणार आपण? 62.50. ओके. तर 100.00 इकडे लिहून टाकायचं. ओके. 62.50, राईट? आता सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करायचंय 0 0 0. 0 मधून 5 जातात का? नाही. तर आपण बोरो 1 करणार. ओके. 10 येणार इथे आणि इथे काय होणार? 9 होणार.
परत इथे सुद्धा 9 होणार, इथे 0 होणार. राईट, कळतंय? Yes, teacher. हा, मग 10 मधून 5 कॅन्सल केले, 5 डेसिमल पॉईंट द्यायचा इथे, जिथे डेसिमल पॉईंट आहे तिथे डेसिमल पॉईंट द्यायचा. देन 9 मधून 2 गेले, किती राहिले? 7. 7, आणि 9 मधून 6 गेले, किती राहिले? 1, हा, 3, 3. यस. तर किती रुपीज त्याला परत दिले काउंटरवाल्यांनी? 37.50 रुपीज. कळालं? सेकंड क्वेश्चनचा yes, आन्सर. yes, teacher. हे घरी तुला सॉल्व्ह करायचे सिस्टमॅटिक. मी तुला एक्सप्लेन करते फक्त. नेक्स्ट क्वेश्चन काय? गीता अँड हर फ्रेंड्स वेंट शॉपिंग. तर गीता आणि तिच्या मैत्रिणी शॉपिंग करायला गेल्या. शी बॉट थिंग्स फॉर ₹58, ₹37 अँड ₹22. तर त्यांनी काय घेतलं त्यांच्या फ्रेंड्सनी? 58 रुपीजची घेतली एक वस्तू, 37 रुपीजची घेतली आणि 22 रुपीजची. ओके. आणि गीता हॅड 100 रुपीज नोट. आणि गीताकडे किती रुपीजची नोट होती? 100 रुपीजची. तर हाऊ मच मनी शुड शी बोरो फ्रॉम हर फ्रेंड्स टू पे द बिल. आता तिने काय केलं? 100 रुपीज दिले आणि त्यांना तिला किती रुपीज परत भेटतील? तर काय करणार आपण इथे पहिले? आपण पहिले काय करणार? त्यांनी सांगितलंय ना त्या तिघींनी किती किती रुपीजला कुठल्या कुठल्या वस्तू घेतल्या. तर आपण काय करणार? पहिले टोटल करणार. राईट, ऍडिशन करणार त्या सगळ्या वस्तूची रुपीजचे. ओके. 58 प्लस 37 प्लस 22. नंतर आपण काय करणार? तिच्याकडे किती रुपीज आहे? 100 रुपीज. मग त्याच्यातून आपण काय करणार? जे आपली टोटल आली ती आपण सबट्रॅक्ट करणार. राईट. नाही, त्यांनी Okay, काय teacher. विचारलंय? हाऊ मच मनी शुड बी शी बोरो फ्रॉम हर फ्रेंड्स टू पे द बिल. तिला अजून किती पैसे लागतील त्यांना बिल पे करायला, ते विचारले. ओके. तर आपण बघूया. पहिले बोर्डवर बघायचं. बोर्डवर काय लिहिणार पहिले? आता अमाऊंट ऑफ मनी शी हॅज. अमाऊंट ऑफ मनी शी हॅज. त्याकडे किती पैसे आहेत? किती होते? रुपीज 100. राईट. नंतर आपण काय लिहिणार? अमाऊंट ऑफ मनी शी हॅज गिवन टू शॉपकीपर. अमाऊंट ऑफ मनी शी हॅज गिवन टू शॉपकीपर. शॉपकीपरला किती द्यायला लागतील? मग काय करायचं आपण? 58 रुपीज प्लस 37 रुपीज प्लस 22 रुपीज. याची टोटल करून किती आन्सर येते? 117 रुपीज. ओके. आता तिचं बघा, तिच्याकडे 100 रुपीजच होते आणि त्यांचं बिल झालं 117. तर तिला अजून किती रुपीज फ्रेंड कडून घेऊन त्याला बिल पे करायला लागतील? तर आपण काय करणार? याचं 7, 107 मधून 100 काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. तर आन्सर काय येणार? 17. तर 17 रुपीज तिला फ्रेंड करून घ्यायला लागतील आणि बिल पे करायला लागेल. कळालं? yes, teacher. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डी दिलंय. काय दिलंय बघ? मुंबई न्यूज चिल्ड्रन फ्रीड फ्रॉम फॅक्टरी. आता ही एक न्यूज दिलेली आहे, आपण ती वाचूया पहिले. 10 young children working in a Bengal factory were set free today. A news reporter and the police found them in a sad condition. The factory made the children work very hard. It paid them only rupees 80 a day. आता ही एक फॅक्टरी आहे मुंबईमध्ये, बांगड्या बनवायच्या. त्याच्यामध्ये लहान मुलांची सुटका केली त्यांनी. तिथे काम करत होते लहान मुलं. लहान मुलांना काम करायला बंदी आहे ना, बालमजुरी. छोट्या मुलांना कराय. मग इथे त्या फॅक्टरीमध्ये छोट्या मुलांना काय करायचे? ते कामाला लावलेले. ओके. आणि त्यांना रोजच्या दिवसाचे, एका दिवसाचं काम करायचं 80 रुपयेच द्यायचे फक्त. ओके. असे त्यांनी 10 चिल्ड्रनला काय केलं? पकडले. म्हणजे त्यांनी सोडलं, त्यांना फ्री केलं त्या फॅक्टरीमधून. द चिल्ड्रन आर हॅपी टू गो बॅक टू देअर होम इन देअर विलेज. आणि मग त्यांना त्यांच्या घरी पाठवलं जिथे ते राहत होते.
they will go to the special school so that they can learn to study like other children their age. मग त्यांना काही ना स्कूलमध्ये त्यांनी म्हणजे कोणी खर्च केला त्यांचा स्कूलमध्ये त्यांना टाकलं त्यांना म्हणजे शिकता यावं वगैरे. बाय मेकिंग चिल्ड्रन वर्क द फॅक्टरी ट्रायज टू सेव्ह मनी. द पोलीस विल नाव टेक अ ऍक्शन. ती जी फॅक्टरी होती ना ती काय करायची लहान मुलांकडनं काम करून घ्यायची आणि त्यांचं म्हणजे फॅक्टरी म्हणजे त्यांचं जे पैसे होते ते सेव्ह करून ठेवायचे. त्यांना जास्त पगार सुद्धा द्यायचे नाही. मग आता पोलीस त्यांच्यावर ऍक्शन घेतात. ओके. तर त्याला रिलेटेड क्वेश्चन विचारलं. काय क्वेश्चन विचारलं बघा. लेट अस सी हाऊ मच मनी द फॅक्टरी ट्रायज टू सेव्ह. आता आपल्याला काढायचं की ती फॅक्टरी किती पैसे सेव्ह करायची. ओके. कळतंय. Yes, teacher. ओके. तर त्यांनी काय सांगितलं मनी वन ओल्डर वर्कर शुड गेट. तर त्या एक अशी मोठी माणसं सुद्धा काम करायची ना त्या कंपनीत. त्यांना एका दिवसाचे किती रुपीज द्यायचे ते 530 रुपीज द्यायचे. ओके. आणि त्या मुलांना बघा छोट्या मुलांना किती कमी पैसे ₹80 द्यायचे. ओके. मग त्यांनी काय विचारले वन पर्सन सेव्ह द फॅक्टरी वन पर्सन फॅक्टरी सेव्ह द किती रुपीज ते सेव्ह करायचे बघ. मोठ्या माणसांना 513 द्यायचे आणि छोट्या मुलांना किती द्यायचे 80. मग आपण काय करणार ₹530 मधून 80 रुपीज काय करणार सबट्रॅक्ट करायचे. बरोबर. सबट्रॅक्ट Yes, करणार ना. हा म्हणजे yes, सबट्रॅक्ट teacher. केल्यावर किती रुपीज ते सेव्ह करायचे 433 रुपीज अ डे. म्हणजे एका दिवसाला त्यांचे एवढे रुपीज सेव्ह व्हायचे. ओके. आणि नंतर Okay. आता असे किती चिल्ड्रन तिथे करत होते काम 10. 10. 10 करत होते. मग आपण काय करणार 433 मल्टिप्लाय बाय 10 करणार. बरोबर. टोटल मुलांचे किती सेव्ह केले त्यांनी ते आपल्याला काढायचंय ना. मग त्याला 10 नी मल्टिप्लाय करणार. मग किती आन्सर येणार 433 ला 10 नी मल्टिप्लाय केलं तर किती येणार. आपण 10 नी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय आन्सर येतं 2 ला जर 10 नी मल्टिप्लाय केलं तर काय येतं 20. मग इथे सुद्धा एक झिरो लावायचा. 4330 रुपीज त्यांनी सेव्ह केले. बरोबर. Yes, teacher. कळतंय ना. Yes, teacher. ओके. आता नेक्स्ट तिथं ती ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती काही आपल्याला इम्पॉर्टंट नाही फाइंड आउट वगैरे. आता नेक्स्ट आपण बघूया ट्रेन जर्नी. ओके. ट्रेन जर्नी बघूया. ट्रेन जर्नी मध्ये काय दिलंय दिस ट्रेन गोज फ्रॉम न्यू जलपाईगुडी अँड टू गुवाहाटी. जलपाईगुडी इथून ती चालली आहे ट्रेन कुठे चालली आहे गुवाहाटीला. ओके. ऑन इट्स वे इट स्टॉप ॲट न्यू माल इट स्टॉप ॲट अ न्यू माल अलीपुरद्वार अँड गोलपारा स्टेशन. ती कुठे कुठे थांबते बघ न्यू माल. ओके. नंतर अलीपुरद्वार आणि गोलपारा या स्टेशनला ती थांबते. द कॉस्ट ऑफ द रेल तिकीट टू डिफरंट स्टेशन इज गिव्हन बिलो. त्यांनी स्टेशनचं तिकीट पण दिले बघा. डिस्टन्स फ्रॉम न्यू जलपाईगुडी. आता न्यू जलपाईगुडी पासून जर तुला न्यू माल पर्यंत जायचं असेल ओके तर किती किलोमीटर आहे ते 57 किलोमीटर आहे आणि त्यांनी त्यांचं तिकीट सुद्धा सांगितलंय 12 रुपीज. बरोबर. नेक्स्ट त्यांनी Yes, तसंच जलपाईगुडी पासून तुला अलीपुरद्वारला जायचं असेल तर 28 रुपीज असं त्यांनी सगळं तिकीट दिलेलं आहे. आणि डायरेक्ट जिथं चालली आहे ती गुवाहाटीला तिथपर्यंत जायचं असेल तर किती रुपीज आहे 62 रुपीज. ओके. असं त्यांनी 50 दिलंय. rupees. हा. आता आपल्याला क्वेश्चन विचारलंय फाइंड द डिस्टन्स. तर काय करणार आपण बघा. त्यांनी विचारलंय फ्रॉम द न्यू माल टू गुवाहाटी. गुवाहाटी पासून न्यू माल पर्यंत त्याचा डिस्टन्स म्हणजे न्यू माल पासून गुवाहाटी पर्यंत डिस्टन्स किती आहे ते फाइंड करायला सांगितलं. ओके. तर आपण बघूया न्यू मालला किती न्यू माल किती आहे 57. ओके. आणि गुवाहाटी किती आहे 495. तर आपण काय करणार आता डिस्टन्स किती आहे ते काढायला सबट्रॅक्शन करणार ना. Yes, teacher. हा तर 495 मधून
जर 57 काय करणार आपण सबट्रॅक्ट करणार. तर सबट्रॅक्ट केल्यानंतर डिस्टन्स येईल न्यू माल पासून गुवाहाटीचं. ओके, तर आपण काय करणार 495 मधून 57 काय करा सबट्रॅक्ट करा. तर काय आन्सर येईल सबट्रॅक्ट करून सांग आन्सर किती येईल, किती किलोमीटर आन्सर येईल. 438 किलोमीटर हे आन्सर येईल. ओके, तर एवढा डिस्टन्स कुठून लागतं त्यांना फ्रॉम न्यू माल टू गुवाहाटी. न्यू माल पासून गुवाहाटी पर्यंत जाण्याचं एवढा डिस्टन्स आहे. ओके, नेक्स्ट काय Okay. विचारलंय. नेक्स्ट काय विचारलंय बिटवीन न्यू माल अँड गोलपारा. बिटवीन न्यू माल अँड गोलपारा. Teacher, 366 minus 57 is equal 309. येस, व्हेरी गुड. तर 366 मधून आपण 57 डिलीट हे केलं सबट्रॅक्ट केलं तर आन्सर काय ना 309 किलोमीटर. ओके, नेक्स्ट Okay. फ्रॉम अलीपुरद्वार टू गुवाहाटी. Guwahati. अलीपुरद्वार टू गुवाहाटी. आता 495 मधून 175 सबट्रॅक्ट कर, किती येणार. 320. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट बिटवीन न्यू माल टू अलीपुरद्वार. अलीपुरद्वार पासून न्यू माल पर्यंत डिस्टन्स 175 minus 57 is equal 118. येस, राईट. आणि तसंच लास्ट वाला पण करायचं. ओके, येईल सॉल्व Okay. करता फाइंड द डिस्टन्स. Yes, teacher. चला लास्ट क्वेश्चन आहे तो आज आपण कम्प्लीट करून टाकूया म्हणजे आपलं मॅथ सुद्धा कम्प्लीट होईल. ओके, तर फाइंड द कॉस्ट ऑफ द तिकीट. ओके, आता काय झालंय भूपेन इज गोइंग फ्रॉम न्यू जलपाईगुडी टू अलीपुरद्वार. तर व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द तिकीट. आता जो भूपेन आहे तो न्यू जलपाईगुडी पासून अलीपुरद्वारला चाललाय. बघा आपण बघूया कुठून चाललाय तो जलपाईगुडी पासून अलीपुरद्वार पर्यंत चाललाय. तर किती रुपीज होईल तिकीट त्याचं. कॉस्ट ऑफ द तिकीट किती आहे अलीपुरद्वार 28. पर्यंत 28. व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट इंदिरा हॅज गो फ्रॉम न्यू जलपाईगुडी टू गोलपारा. हाऊ मच डज शी पेज फॉर द तिकीट. आता ती कुठून चालली आहे जलपाईगुडी पासूनच गोलपाराला चालले. किती रुपीज तिकीट होईल. 95. 49. 49.50 पण आहे पुढे 50 ते पण सांगायचे. ओके, Okay. नेक्स्ट देबू शोमा अँड गोविंद आर गोइंग फ्रॉम न्यू जलपाईगुडी टू न्यू माल. What amount will they pay for 3 tickets? They give ₹50 note for the ticket. How much money will they get back? आता बघा हे तिघ जण कुठून चालले जलपाईगुडी पासून न्यू मालला चालले. ओके, तर ते तिघांचं तिकीट किती होईल ते काढायचंय आपल्याला पहिले. आता आपण काय करणार पहिले ते काढूया. आता जलपाईगुडी पासून ते न्यू मालला चाललेत म्हणजे एकाचं तिकीट किती आहे 12 रुपीज. तर आपल्याला तिघांचं काढायचंय ना. तर आपण काय करणार आपण 12 पॉइंट 3. मल्टीप्लाय बाय 3 राईट. 3 ने मल्टीप्लाय करूया. 3 0 0 3 5 जा 15 1 3 2 जा 37.50. 6 आणि 7 3 1 जा 6 Teacher, हा 30.50. 37.50 एवढं त्यांचं काय झालं तिकीट झालं रुपीज तिघांचं. आणि तिने किती रुपीज दिलेत 50 रुपीज दिलेत. तर किती Okay. रुपीज तिला परत देतील. Teacher, 50 minus 75.50 is equal 12.50. व्हेरी गुड. किती रुपीज तिला परत देतील 12.50 रुपीज. कळलं. Yes, teacher. तसं तुला फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचंय. वर्ड प्रॉब्लेम आहे ना तर फुल सेंटेन्स मध्ये लिहायचंय.
Okay, teacher. ओके ओके, इथंच लेसन आपला कम्प्लीट झालेला आहे. ओके, तर होमवर्क मध्ये काय करायचंय, कुठून स्टार्ट करणार आहे, प्रॅक्टिस टाइम, बरोबर. होमवर्क मध्ये काय करायचंय, प्रॅक्टिस टाइम, बरोबर. Yes, नेक्स्ट आणि ट्रेन जर्नी याचे क्वेश्चन एवढं सॉल्व करायचंय. ओके, कळालं. yes, teacher. तर मॅथचा कम्प्लीट झाला इथे लेस पोर्शन. तर काही डाऊट असेल तर सांग, मी रिपीट सुद्धा करेन. ओके No, teacher. टीचर ओके. एक मिनिट टीचर. हा हॅलो. लिटरचा आणि ते लिटरचा ते कुठला मिलीलिटर ते म्हणजे समजतच नाहीये, ते जरा तुम्ही एकदा घ्याल का? हा चालेल. हा तेवढा तिला नेक्स्ट कळत नाही. हा नेक्स्टचा जो क्लास असेल हा तेव्हा हा मग ते घेऊया आपण, लिटर आणि मिलीलिटर. ओके हो चालेल, थँक्यू टीचर. चला मग Bye. आपण इथेच थांबूया. बाय Bye, teacher. बाय. Bye.